उन्हाळ्यामध्ये पचायला हलकं आणि शरीराला थंडावा देणारे पदार्थ सगळ्यांना आवडतात। आज आपण असाच दही भात पाहणार आहोत। एकदा जर या पद्धतीने सकाळी जरी बनवताल आणि संध्याकाळी जरी खाताल तरी सुद्धा आंबट न होणारा मस्त क्रीमी असा दही भात तयार होतो। त्यासाठी इथे मी 2.5 कप इतकं कोलम तांदूळ घेतलेला आहे। तुम्ही कुठलाही तांदूळ घेऊ शकता, काही हरकत नाही। स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून कुकरमध्ये टाकून घेतलेला आहे। त्यानंतर त्याच्यात तिप्पट पाणी टाकून घेतलेलं आहे। म्हणजेच इथे मी टाकून घेतलेलं आहे 7.5 कप इतकं पाणी टाकून चमचाभर मीठ टाकलेलं आहे। मिक्स करून झाकण लावून 3 शिट्ट्या काढून घ्यायचे कमी गॅसवर। तोपर्यंत यासाठी लागणारं दही पाहूया। आंबट नसलेलं इथे मी 1.25 लिटर इतकं दही घेतलेलं आहे, म्हणजे 1 लिटरपेक्षा थोडंसं जास्ती। आणि त्याचबरोबर इथे मी 1.25 कप इतकं दुधावरची साय घेतलेली आहे। यामुळे आपलं भात जे आहे मस्त क्रीमी टेक्स्चर येतो। त्यासाठी एकदा दह्यामध्ये या पद्धतीने थोडंसं साय वापरा किंवा क्रीम वापरा, काही हरकत नाही। त्याचबरोबर हे सगळं छान विस्करनं फेटून घेतलेलं आहे। मस्त क्रीमी दही झालेलं आहे, बाजूला ठेवूया। आता इथे कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहे, थंड करायला ठेवूया। आता भातासाठी लागणारे जिन्नस पाहूया। फोडणीच्या साहित्यामध्ये इथे मी घेतलेला आहे 5 चमचे चना डाळ, 4 चमचे इतकं उडदाची डाळ, 8 ते 10 लवंगा घेतलेल्या आहेत, 1 चमचा काळी मिरी घेतलेला आहे, 10 ते 12 इथे मी सुक्या लाल मिरच्या थोड्याशा तिखट असलेल्या घेतलेल्या आहेत, 25 ते 30 पानं इथे मी कढीपत्त्याची घेतलेली आहे, मुठभर कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे, मुठभर काजूच्या पाकळ्या घेतलेल्या आहे आणि सोबतच इथे मी साधारण 1/2 कप पेक्षा थोडंसं जास्ती इथे मी शेंगदाणे घेतलेले आहेत। हे सगळे जिन्नस आपल्याला फोडणीमध्ये वापरायचे आहेत। कढईमध्ये साधारण 5 चमचे तेल टाकून घेतलेले आहे। तेल छान गरम झालं की चमचाभर मोहरी, चमचाभर जिरे टाकून घेतलेले आहे। दोन्ही छान फुलल्यानंतर यामध्ये लवंगा आणि काळे मिरे टाकून घेतलेले आहे। त्यानंतर शेंगदाणे हलकंसं कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। शेंगदाण्याला छान कुरकुरीत येणं गरजेचं आहे, म्हणजे खात्या वेळेस छान लागतो। तर या ठिकाणी शेंगदाणे हलकंसं लाल होईपर्यंत भाजून घेतलेलं आहे। त्यानंतर यामध्ये टाकत आहे डाळी, चना डाळ आणि उडदाची डाळ। अगदीच शेंगदाणे लालसर करायचं नाही, थोडंसं लालसर झालं की टाकायचं, म्हणजे परत आपल्याला उडदाची डाळ आणि चना डाळ सोबत सुद्धा भाजून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी चना डाळ आणि उडदाची डाळ भाजून घेणं झालं की यामध्ये टाकत आहे सुक्या लाल मिरच्या, कढीपत्त्याची पानं आणि कोथिंबीर। तर कोथिंबीर थोडीशी इथे वापरलेली आहे फोडणीमध्ये, शिल्लक राहिलेली आपल्याला भातावर टाकून घ्यायचं आहे। सगळे जिन्नस छान असं परतून घेतलेलं आहे। आता हे सगळे जिन्नस छान असं भाजून झालं की इथे गॅस बंद केलेला आहे। त्यानंतर यामध्ये काजूच्या पाकळ्या टाकून घेतलेल्या आहे, कारण काजूच्या पाकळ्या भाजण्यासाठी फारसा वेळ लागत नाही, लगेच ते लाल होतात। त्यासाठी तेल गरम आहे त्या तेलामध्येच आपल्याला काजूच्या पाकळ्या छान असं परतून घ्यायचं आहे। तर इथे आपली फोडणी तयार झालेली आहे। याला थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे, एवढं गरम टाकायचं नाही भातावर। आता आपला भात सुद्धा तयार झालेला आहे। कुकर पूर्णपणे थंड झाल्यानंतर आता आपल्याला हे भात जे आहे थोडंसं घोटून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी या पद्धतीने घोटून घेतल्यामुळे भाताला थोडंसं सरसरीतपणा येतो आणि जेव्हा आपण दही भात खातो त्यामुळे मस्त असा चव येतो। हे दही भात दिवसभर राहिलं तरी सुद्धा आंबट होऊ नये, चव जशीच्या तशी राहण्यासाठी इथे आपल्याला साधारण 2 कप इतकं गरम करून थंड केलेलं दूध टाकून घ्यायचं आहे। चवीपुरतं मीठ टाकायचं आहे, मीठ बेताने टाकायचं। आपण सुरुवातीला भात शिजवते वेळेस सुद्धा टाकलेलं होतं। सगळं मिक्स केल्यानंतर घोटून घेतलेलं दही टाकायचं आहे। त्यानंतर फोडणी तयार करून घेतलेली यामध्ये टाकायचं आहे आणि पूर्ण मिक्स करायचं आहे। मस्त पांढऱ्या शुभ्र भातावर थोडीशी हिरवी कोथिंबीर टाकून घ्यायचं आहे। इथे आपला भात तयार झालेला आहे। एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करून पहा, तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल। नेहमी तर तुम्ही दही भात केला असाल, पण या पद्धतीने एकदा करताल तर नक्कीच तुम्हाला ही चव आवडेल। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। नंतरच्या अशा